तेव्हा जर तुमची अप्पर बॉडी हेवी असेल आणि तुम्ही हेवी वेटच्या असाल तर ब्लाऊजचा नेक शिवताना ब्लाऊजचे गळे थोडेसे पसरून घ्या। जसं की तुम्ही पसरून बोटनेक शिवू शकता, व्ही नेक शिवू शकता किंवा गोल असे राऊंडचे गळे तुम्ही नक्की शिवू शकता। यामध्ये तुमची अप्पर बॉडी जास्त शो होणार नाही आणि त्यामध्ये तुम्ही बारीक दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच ब्लाऊजच्या स्लीव्ज शिवताना शॉर्ट स्लीव्ज किंवा स्लीवलेस स्लीव्ज अजिबात शिवू नका। त्याऐवजी तुम्ही कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये तुमचे आर्म्स हे कमी दिसण्यासाठी मदत होते आणि त्यामध्ये तुम्ही आपसुकच कमी दिसता आणि स्टायलिश सुद्धा नक्कीच दिसतात। ब्लाऊजच्या डिझाइन बरोबर ब्लाऊजची फिटिंग सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण तुमच्या साडीचा ओव्हरऑल लुक तुमच्या ब्लाऊजवरती डिपेंड असतो। तुम्ही ब्लाऊज कशा प्रकारे स्टिच करता यावरती तुमची साडी कशी दिसणार आहे हे डिपेंड असतं। म्हणजेच काय, मी बऱ्याच महिलांना बघितलेलं आहे, स्पेशली ज्या हेवी वेटच्या असतात त्या काय करतात, खूप जास्त टाईट ब्लाऊज वेअर करतात। म्हणजे मागच्या बाजूला जी ब्लाऊजची पट्टी येते ती एवढी टाईट असते की त्या ब्लाऊजच्या पट्टीच्या वरती आणि खाली एक्स्ट्रा फॅट हे बाहेर येतं आणि ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत। त्यामध्ये तुम्ही बारीक दिसण्याऐवजी उलट खूप